सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज बहुजन संघटक फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन सर्वसामान्य जनतेशी आणि त्यांच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची मला संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे। विषय असा आहे, आजची महाराष्ट्राची आर्थिक बिकट अवस्था जी आहे ती अशा टर्निंग पॉइंटवर येऊन ठेपलेली आहे, तर साधारणतः 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढल्याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होणार नाहीत, अशी अवस्था आज 1960 पासूनच्या आतापर्यंत या जवळपास 62 वर्षामध्ये 64 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे। याचं कारण काय? आपण अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार आर्थिक विकास ही जेव्हा आपण संकल्पना समजून घेतो, त्या संकल्पनेचा खरा मतितार्थ आपण समजून घेतला पाहिजे। अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यातल्या त्यात आर्थिक विकासामध्ये कर्ज ही संकल्पना बसू शकत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे। अर्थशास्त्राच्या व्याख्येत आर्थिक विकासाच्या व्याख्येमध्ये कर्ज ही संकल्पना बसू शकत नाही, हे माझं स्पष्ट चॅलेंज आहे। आता हे का बसू शकत नाही असा जर विचार केला तर एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। कल्पना करा की मला साधारणतः 10,000 रुपये महिन्याला उत्पन्न आहे, पगार आहे, मी नोकरी करतो आणि 10,000 रुपये महिन्याला मला पगार आहे, आणि माझा जो दरमहा खर्च जो आहे घरातला, रूम भाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, किराणा सामान असेल, इत्यादी खर्च, हा जर माझा खर्च दरमहा 6,000 रुपये जर असेल, उत्पन्न महिन्याचं 10,000, खर्च माझा संपूर्ण मिळून 6,000, उरतात किती? 4,000 रुपये। आणि हे 4,000 रुपये दर महिन्याला मी जर बचत म्हणून टाकली तर वर्षभराचे माझे 48,000 रुपये होतात। आता हे दर वर्षाचे 48,000 रुपये ही माझी झाली बचत, आणि हा झाला अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार खरा आर्थिक विकास। हा आर्थिक विकास कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। ही माझी बचत ती कुणीही काढून घेऊ शकत नाही, कारण ती माझ्या कष्टाची आहे, माझ्या बचतीतून निर्माण झालेली आहे, आणि हा माझा आर्थिक विकास आहे। मग हे 48,000 रुपये जर मी कुठल्या एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवले किंवा एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या एखाद्या प्लॉट घेण्यामध्ये गुंतवले, कुठल्याही प्रकारचे एखादी मी गुंतवणूक केली, आणि त्या गुंतवणुकीच्या लाभातून त्याच्या पुढल्या वर्षी जो काही मला नफा मिळेल, म्हणजेच माझं मुद्दल 48,000 रुपये आणि त्याला लागून येणारा जे काही गुंतवणुकीच्या माध्यमातून येणारा जो काही नफा असेल, तो जर समजा 10,000 रुपये असेल वर्षाचा, तर जवळपास 58,000 रुपये माझी त्या वर्षभरापुरती माझं ते उत्पन्न झालं। म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार आर्थिक विकासामध्ये अशा प्रकारचा आर्थिक विकास ही अशा पद्धतीची असते की जेणेकरून त्या झालेल्या विकासाला कुणीही छेद देऊ शकत नाही, कुणी काढून घेऊ शकत नाही, आणि कुणीही त्यामध्ये हिरावून घेऊ शकत नाही। हा झाला खरा अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार आणि आर्थिक विकासानुसार हा आर्थिक विकास झाला माझा। परंतु जर मला 10,000 रुपये पगार आहे आणि माझा मासिक खर्च आहे 14,000 रुपये, आता उरलेले जे 4,000 रुपये, ते 4,000 खर्च तर अत्यावश्यक आहे, मग ते कुठल्याही माध्यमातून असेल, म्हणजे महागाईला तोंड देण्यामध्ये असेल, किंवा त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा आलेला आर्थिक संकटाचा सामना करण्याचा असेल, मग ते दवाखाना असू शकतो, ऐनवेळी निर्माण झालेल्या वेगवेगळ्या आर्थिक संकट असतात कुठल्याही कारणाने, तर त्या माध्यमातून जर मला 10,000 रुपये माझ्या पगारामध्ये जर माझ्या उत्पन्नाच्या मध्ये जर भागत नसेल, तर 14,000 रुपये दरमहा लागत असतील, तर वरचे 4,000 रुपये मला
एखाद्या मित्राकडून उसने घ्यावे लागतील, उधार घ्यावे लागतील दर महिन्याला, किंवा मला त्या 4,000 रुपयासाठी एखाद्या बँकेचं लोन घ्यावं लागेल, एखाद्या पतसंस्थेचं लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, किंवा घरातल्या माझ्या इतर सदस्यांना कामाला लावावं लागेल, तेव्हा कुठं हा खर्च त्या ठिकाणी भरून निघू शकतो. आता जर समजा माझ्याकडं लहान मुलं असतील, माझी पत्नी त्यांना सांभाळण्यामध्ये जर त्याच्यामध्ये तिचा वेळ जात असेल, तर मी माझ्या व्यतिरिक्त इतर कुठल्या पद्धतीने उत्पन्न निर्माण होऊ शकत नाही. मग अशा अवस्थेमध्ये मला ते 4,000 रुपयाची व्यवस्था दर महिन्याला वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज काढून उभे करावे लागतात आणि जगण्यासाठी धडपड करावी लागते, केवळ जगण्यासाठी. आणि ती कशासाठी? केवळ उद्याच्या आशेवर आम्ही जिवंत राहत आहोत. उद्या काहीतरी याच्यामध्ये बदल होईल या भोळ्या भाबड्या आशेवर आम्ही आज कर्जबाजारी होऊन कशा तरी पद्धतीनं जगण्यासाठी धडपड करत आहोत. म्हणजेच जगता जगता मरत आहोत आणि मरता मरता जगत आहोत. ही धडपड जगण्याची, ही दर महिन्याला 4,000 रुपये कर्ज काढण्याची जी काही मजबुरी आहे, हतबलता आहे, ती दर वर्षाला 48,000 रुपये कर्ज त्या ठिकाणी मला होणार. जर मला दर वर्षाला 48,000 रुपयाचं कर्ज होत असेल तर याला आर्थिक विकास म्हणता येणार नाही. याला उलट आर्थिक भकास ही संकल्पना त्या ठिकाणी लागू होईल. म्हणून आजचा आमचा महाराष्ट्रातला आणि देशातला जो सर्वसामान्य शेतकरी आहे, जो अल्पभूधारक आहे किंवा शेतमजूर आहे, अशा सर्व शेतकऱ्याच्या ज्या काही महागाईला कंटाळून असेल, मुलीच्या लग्नासाठी असेल, किंवा सावकाराच्या कर्जफेडीचा परतावा असेल, किंवा बँकेनं तगादा लावलेला असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणानं घर बांधण्यामध्ये कर्ज घेतलं म्हणून सावकारांनी त्या ठिकाणी किंवा बँकेने त्या ठिकाणी तगादा लावलेला असेल, अशा अनेक कारणाने हा सर्वसामान्यातला, किंवा त्याचबरोबर शेतीची नापिकी झाली म्हणून, आसमानी संकट आलं म्हणून, किंवा वेगवेगळ्या इतर कारणामुळे जर कर्जबाजारी होऊन आत्महत्या स्वीकारत असेल, तर ही शेतकऱ्याची आत्महत्या ही देशाला, राज्याला, संविधानाला, लोकशाहीला ही घातक इशारा देणारी ठरणारी आहे. आणि जर समजा सर्वसामान्य शेतकरी हा आमचा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर जात असेल, तर आमच्या महाराष्ट्र सरकारची किंवा महाराष्ट्र राज्याची कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचं स्वरूप कसं असेल ते आपण हे भयानक वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्या महाराष्ट्र सरकारचं वार्षिक उत्पन्न वेगवेगळ्या प्रकारे जास्तीत जास्त जवळपास 6.5 लाख कोटी रुपयापर्यंत जातं. 6.5 ते 7 लाख कोटी रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न महाराष्ट्राचं आहे, ज्याला उलाढाल म्हणू आपण. मग ते प्राप्तिकराच्या माध्यमातून असेल, भांडवली बाजारातून कर्ज उपलब्धीच्या माध्यमातून असेल, कंपनीच्या करामधून असेल, या वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही उत्पन्नाचे साधन आहेत, त्या उत्पन्नाच्या साधनामधून या ठिकाणी 6.5 ते 7.5 लाख कोटी रुपयापर्यंत, जास्तीत 7 लाख कोटी रुपयापर्यंत महाराष्ट्राचं वार्षिक उत्पन्न आहे. आणि जवळपास दररोज महाराष्ट्र सरकारला जवळपास आपल्या कर्मचाऱ्यांचा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी जवळपास दररोज 600 कोटी रुपये लागतात दररोज. आणि 600 कोटी रुपये दररोज लागतात. जर याचा वर्षाचा जर विचार केला तर जवळपास 2 लाख कोटी रुपये, 2.25 लाख, 1,80,00,000 कोटी रुपये वर्षाला यांना पगाराला लागतात. बाकी विकास योजना आणि इतर गोष्टी तर आणखी वेगळ्या आहेत. वर्षाचं उत्पन्न ज्याला उलाढाल म्हणू आपण, 6.5 ते 7.5 लाख कोटी रुपये असताना त्यामधून आमच्या महाराष्ट्रावर जेवढं कर्ज आहे त्या कर्जाची जेवढी काही मुद्दल आहे, त्या मुद्दल्याचं केवळ आणि केवळ जे 7% व्याज आम्ही देतो, 7% महाराष्ट्रावरती जेवढं कर्ज आहे
त्याच्या 60 ते 8% व्याज आम्ही दरवर्षी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देत असतो. म्हणजे उत्पन्नाचं, आमच्या महाराष्ट्राचं उत्पन्न जेवढं आहे त्याच्या 20% रक्कम, समजून घ्या, महाराष्ट्राचं वर्षाचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्या 19, 20 किंवा 21% रक्कम ही महाराष्ट्रावर असलेल्या कर्जाच्या व्याजापोटी द्यावी लागते फक्त. आणि जर समजा 20% रक्कम जर उत्पन्नाची व्याजापोटी द्यावी लागत असेल तर कर्ज किती आहे? कर्ज आहे जवळपास आत्ताच्या घडीला 8.25 लाख कोटी रुपये या राज्यावरती कर्ज आहे. 8.25 लाख कोटी. आणि या 8.25 लाख कोटी रुपयाच्या कर्जाचं व्याज दरवर्षी आम्ही जवळपास 70 ते 75 हजार कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे असं समजा आपण 6.5 ते 7.25 लाख कोटी रुपये आपलं उत्पन्न नसून तर आपलं उत्पन्न जवळपास 70 ते 75 लाख हजार कोटी रुपये हे व्याज देत असू तर जवळपास याच्या 5 पट उत्पन्न आपलं आहे. म्हणजे 7-5 म्हणजे 4.25 ते 4 लाख कोटी रुपये उत्पन्न आपल्या महाराष्ट्राचं आहे. 4.25 ते 4 लाख कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राचं उत्पन्न आहे. मी माग 6.5 ते 7.25 लाख सांगितलं, ते चुकून झालेलं माझ्याकडून, सॉरी. तर 4.25 ते 4 लाख कोटी रुपये वार्षिक उत्पन्न महाराष्ट्राचं असताना आमच्यावरती कर्ज किती आहे? आमच्यावरती कर्ज आहे 9.25 लाख कोटी रुपये. आणि आज या 2024च्या काळामध्ये, या निवडणुकीच्या पूर्वी अशी अवस्था होऊन बसलेली आहे की या महाराष्ट्राने या लाडक्या बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाचं कर्ज काढून त्यांनी या लाडक्या बहीण योजना राबवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. वर्षाला 46,000 कोटी रुपये वर्षाला ही लाडकी बहीण योजनासाठी वापरण्यासाठी लागणार आहेत. आणि याची तरतूद अजित पवार माननीय अर्थमंत्री यांनी सांगितलं की आम्ही 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. विचार करा, वर्षभराच्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये देण्यासाठी लागणारे 46,000 कोटी रुपयाची यांनी आत्ताच तरतूद केली कर्ज काढून आणि त्याची योजना राबवली. आणि ती नोव्हेंबरच्या महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे खात्यावर जमा झालेत. आणि निवडणुकीच्या नंतर त्यांना माहितीये निवडणुकीच्या नंतर सरकार येवो किंवा न येवो ही योजना बंद पडणार आहे. परंतु 3 महिन्याचे पैसे 4 महिन्याचे पैसे दिल्याच्या नंतर, 5 महिन्याचे पैसे दिल्याच्या नंतर 7,500 रुपये प्रत्येकी, 5 महिन्याचे पैसे दिल्याच्या नंतर 7 महिन्याचे जे पैसे आहेत ते यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वापरण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीसाठी. आपण पुण्यामध्ये पाहिलं की 5 कोटी रुपयाची नोटा असलेली गाडी सापडू शकते. ते कोण आहे त्याचा वाली सुद्धा कुणी नाही. निवडणूक आयोगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का लक्ष दिलं तेही माहित नाही. सध्या निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत संपूर्ण पोलीस प्रशासन चालतं, जिल्हाधिकारी कार्यालय चालतं. म्हणजे सरकारची जी जबाबदारी आहे ती निवडणूक आयोग पार पाडतं. परंतु त्या 5 कोटी रुपये सापडलेल्या त्या गाडीचा अजून एक थांग पत्ता, त्याची जबाबदारी सुद्धा कोणी घेतलेली नाही. आणि शासनानं किंवा निवडणूक आयोगानं ती या ठिकाणी आपल्या जनतेसमोर मांडली सुद्धा नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या नावानं कर्ज काढून त्यांनी 5 महिन्याचा निधी त्यांनी दिला. परंतु 7 महिन्याचा निधी जो आहे तो अशा पद्धतीनं विल्हेवाट लावून त्या ठिकाणी, बरं, हे 46,000 कोटी रुपये इतर कर्ज काढून काढलेले आणि त्याचबरोबर काही इतर योजनांना कात्री लावून त्याचे पैसे इकडे वळती केले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशा वळणावर येऊन ठेपलेली आहे की आमचा सर्वसामान्य शेतकरी ज्या पद्धतीने कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर जातो तसा महाराष्ट्र सुद्धा एक वेगळ्या स्वरूपामध्ये महागाईचा अतिउच्च टोक, अराजकतेचं अतिउच्च टोक, बेरोजगारीचं अतिउच्च टोक, अशा पद्धतीचं अतिउच्च टोक हे महाराष्ट्राच्या आत्महत्येचं स्वरूप असेल. आणि त्यासाठी आपल्याला डोळ्यात तेल घालून या महाराष्ट्र राज्य सरकारला आपल्याला वठणीवर आणण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेच्या 20 नोव्हेंबरचे जे मताचा अधिकार आपण वापरणार आहोत त्याचाही विचार आपण या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे. आता जवळपास 9.25 लाख कोटी रुपयाचं आता कर्ज आहे आणि निवडणुकीच्या नंतर जेव्हा नवीन सरकार येईल त्या सरकारला कमीत कमी 2 लाख कोटी रुपये पुन्हा कर्ज काढावे लागणार. तेव्हा कुठं महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता निर्माण होईल.
ही वस्तुस्थिती आहे, आर्थिक वस्तुस्थिती आहे. आणि 10 लाख कोटी रुपयाचं जर महाराष्ट्रावर कर्ज झालं तर त्या कर्जाचा बोजा महाराष्ट्राच्या जी जनता आहे त्या प्रत्येक कुटुंबावरती कमीत कमी, कुटुंबावरती नाही, प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकावरती कमीत कमी 80,000 रुपयाचं कर्ज दरडोई कर्ज होईल ते. मग मला सांगा, आज जन्मलेला बाळ सुद्धा त्याच्यावरती 80,000 रुपयाचं कर्ज जर असेल तर कर्जाचं ओझं घेऊन त्या ओझ्याखाली दबण्याशिवाय तो काय करणार आहे? त्या कर्जाचं ओझं घेऊन तो जगण्याची धडपड करतो की केवळ उद्याची आशा जिवंत आहे म्हणून? परंतु उद्याचा दिवस जेव्हा निघतो त्यावेळेस या 80,000चं कर्ज पुन्हा 1,000 रुपयानं वाढत जातं, 500 रुपयानं वाढत जातं. मग हे कर्जाचं ओझं आम्ही किती दिवस जगायचे, किती दिवस आम्ही धडपड करायची? बरं, हे जे ओझं आहे, या दरडोई 80,000 रुपयाचं कर्ज जे आहे ते कुणाच्या माथी आहे? ते कुठल्याही राजकारण्याच्या माथी नाही, कुठल्याही राजकीय नेत्याच्या माथी नाही, हे सनदी अधिकाऱ्याच्या माथी दिसत नाही. याचे परिणाम, याचे दुष्परिणाम आमच्यासारख्या हातावर काम करून जगणाऱ्या, हातातोंडाची गाठ कशी तरी मिळवणाऱ्या या सर्वसामान्य जनतेवर ती वेळ आली. आम्ही जगता जगता मरायचं आणि मरता मरता जगायचं, ही अवस्था या ठिकाणी या संपूर्ण सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या सर्वच राजकीय पक्षांनी, जे सत्ताधारी कधीतरी होते आणि जे आज सत्ताधारी आहेत, या सर्वांनी मिळून ही अवस्था केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या 80,000 रुपये दरडोई कर्जामध्ये केंद्र सरकारच्या कर्जाचा समावेश नाही. केंद्र सरकारवर जेवढं कर्ज आहे, जवळपास 1,45,00,000 कोटी रुपयाचं केंद्र सरकारवर जे कर्ज आहे त्याचा जर हिशोब केला तर जवळपास महाराष्ट्रीयन जनतेवरती, प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकावरती कमीत कमी 1,50,000 लाख रुपयाचं प्रत्येकी दरडोई कर्ज आहे. मग विचार करा, आम्ही गेल्या 64 वर्षाचा महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीचा जर विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत आम्ही अशा पद्धतीने आर्थिक भकास केलेला आहे. आणि आमचे राजकीय नेते, शिंदे गट घ्या, अजित पवार गट घ्या, शरद पवार गट घ्या, त्यानंतर ठाकरे गट घ्या, म्हणजे जेवढे कोणते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांनी काय सांगितलंय? आम्ही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठीच हे सर्व काही करत आहोत. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आम्ही झपाटलेलो आहोत, अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतात. सुज्ञ मतदारांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये चाललोय का आर्थिक विकासामध्ये चाललोय का महाराष्ट्राच्या आर्थिक भकासामध्ये चाललोय, हे आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. यामध्ये महाराष्ट्रीयन बुद्धिजीवी वर्ग, जो अर्थशास्त्रज्ञ असेल, जे अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने समजून घेतात, त्यांनी या आर्थिक बिकट अवस्थेचं स्वरूप आणि चित्र कुठल्याही व्यवस्थेला न घाबरता सर्वसामान्य जनतेसमोर मांडायला पाहिजे होतं. आंध्र प्रदेश या राज्यांची अवस्था महाराष्ट्रापेक्षा बिकट आहे, परंतु त्या ठिकाणी चंद्रबाबू नायडूंनी मोदी सरकारला कुबडी दिली आणि आंध्र प्रदेश सरकारला वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने ब्लॅकमेल करून त्यांनी अनेक प्रकारचे जवळपास 50,000 कोटी रुपयाचा निधी त्यांनी वळवून घेतलेला आहे. अजून देतीलच. बिहारची तीच अवस्था आहे. प्रत्येक राज्याची आहे. एक सुद्धा राज्य असं दाखवा मला देशामध्ये, एक राज्य की ज्या राज्याचा अर्थसंकल्प हा शिल्कीचा आहे किंवा कमीत कमी शिल्कीचा नसलं तरी न्यूट्रल गिअर आहे, म्हणजे जेवढं उत्पन्न आहे तेवढा खर्च होतो, परंतु कर्ज नाही, असा एकही राज्य या देशामध्ये शिल्लक राहिलेला नाही. देशाचा केंद्राचा अर्थसंकल्प सुद्धा दरवर्षी सादर होणारा तो सुद्धा याच पद्धतीचा आहे महाराष्ट्र सरकार सारखा, की उत्पन्न जेवढं आहे त्याच्या 20% रक्कम ही केंद्र सरकारने घेतलेल्या कर्जाच्या व्याजामध्ये द्यावी लागते. अवस्था आहे. मग अशा अवस्थेमध्ये
आम्ही म्हणतो मेरा भारत महान, अरे मेरा भारत गहान ही म्हणण्याची वेळ आली. आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला आमच्या देशातला किंवा राज्यातला एकही राजकीय पक्ष असू द्या किंवा अर्थशास्त्रज्ञ असू द्या किंवा सुशिक्षित माणूस असू द्या, त्यांनी आमच्या राज्याची किंवा देशाची किंवा इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे आजपर्यंत कोणी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही कशा पद्धतीनं फक्त एवढंच सांगतात की निगेटिव्ह विचार न करता आपण पॉझिटिव्ह विचार करावा आणि आपण पुढे जावं, ही एक मोघम सांगणारी भाषा या ठिकाणी वापरल्या जाते. आणि खऱ्या आर्थिक बिकट अवस्थेकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा पॉझिटिव्ह विचार काढून पुढे जाण्यासाठी हे आशा निर्माण करण्याचं काम यांनी केलं. मग अशा अवस्थेमध्ये आम्ही उद्याचा दिवस कसा चांगला उजळेल ते कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर आम्ही ही आशा जिवंत ठेवायची, कुठल्या आधारावर की आमचा उद्याचा दिवस चांगला निघेल आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं हे करू, अशा पद्धतीच्या कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर आमच्या महाराष्ट्रीयन जनतेने आणि भारताच्या सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्या बेसवर आशा जिवंत ठेवायची, याला एक मुख्य कारण आहे. मी आजही ओपन चॅलेंज सांगतो, ओपन चॅलेंज केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला. तुम्ही आज आत्ता ताबडतोब जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावरती 100% 100% जर देश आणि राज्य चालवले ना, तर येत्या 5 वर्षात, जास्त नाही म्हणत, गेलेली 65 वर्ष सोडा, 75 वर्ष सोडा, परंतु येत्या 5 वर्षामध्ये देश आणि राज्य कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. देश आणि राज्य 100% कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही जर 100% संविधानावर देश चालवला तर. आणि जर नाही चालवला तर सर्वसामान्य जनता, जी अल्पसंख्याक असेल, जी तुम्ही केलेल्या अन्यायावरती भरडून जाऊन आत्महत्या करणारी असेल, एक दिवस ती आत्महत्या करणारी दिसणार नाही, तुम्हाला आत्महत्या करायला भाग पाडेल अशी वेळ क्रांतीची आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी महाराष्ट्रीयन जनतेने सुद्धा सुज्ञ मतदाराने हे लक्षात ठेवावं की येणारी 20 नोव्हेंबर हा जो आपला मूलभूत हक्काचा मताचा अधिकार सर्वोच्च टोकाचा आहे, त्याचा योग्य आणि सुयोग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. तरच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं एक संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कामधून हा मूलभूत हक्काचा मताचा अधिकार योग्य पद्धतीने वापरला याचा आम्हाला समाधान लागेल. आज कुठलाही घटक घ्या, कुठलीही संस्था घ्या, महापालिका घ्या, देशात आपल्या राज्यातल्या कोणतीही महापालिका घ्या, कर्जबाजारी. महापालिकांची निर्मिती कशासाठी झालेली आहे? महापालिकांची निर्मिती यासाठी झालेली असते सांगतोय मार्गदर्शक तत्वानुसार. महापालिका, कुठल्याही पालिका ही जिथं 5 लाखाच्या वरती लोकसंख्या असते, 5 लाखाच्या वरती ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे शहराची, त्या ठिकाणी महापालिका असते. आणि त्या महापालिकेचं 5 ते 10 लाखाच्या मध्ये, 10 लाखाच्या वरती ज्या शहराची लोकसंख्या 10 लाख असेल त्याच्यावरती कितीही लोकसंख्या असू द्या, त्या शहरासाठी महापालिका असते. आणि त्या महापालिकेचं कर्तव्य काय आहे घटनात्मक, की त्या शहरातील लोकांचं राहणीमान, त्यांच्या संपूर्ण आरोग्याच्या सोयी सुविधा, त्या सगळ्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी त्यांच्याकडून मालमत्ता कर वसूल केला जातो. आणि त्या मालमत्ता कराच्या पोटी मग पाणीपट्टी कर असेल, मालमत्ता कर असेल, स्वच्छता कर असेल, सर्व या कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होतो. आणि त्या तिजोरीतून त्या संपूर्ण शहरातील नागरिकांना त्या सुविधा पुरवल्या जातात. आणि त्या उत्पन्नातून जो उत्पन्न असेल त्याच्यापैकी कमी खर्च करून बचत निर्माण करायची असते. आणि ती बचत हळूहळू वाढवत हा महापालिकेचा कारभार कसा असतो, की स्थायी समिती त्या ठिकाणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपली कार्यान्वित होते. स्थायी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहराचा पूर्ण खर्च त्या ठिकाणी मंजुरी होते. आणि त्यांच्या माध्यमातून या खर्चाला मंजुरी देऊन त्या ठिकाणी कमिशनरच्या माध्यमातून ही संपूर्ण महापालिकेच्या आर्थिक व्यवस्था चालविण्यासाठी त्या ठिकाणी प्रक्रिया चालते. तर उरलेला जो काही समजा उत्पन्न वजा जाऊन जो खर्च होतो,
खर्च वजा जाऊन जो उत्पन्न शिल्लक राहतं आणि ती बचत त्या शहरासाठी वापरली जाते आणि त्या बचतीमध्ये जेव्हा वाढ होते आणि जेव्हा वाढ एवढी निर्माण होते की ती उर्वरित बचत जर जास्त असेल 1%, 2% किती असू द्या, त्या महापालिकेची जी शिल्लक रक्कम असेल बचतीची ती रक्कम महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजकोषामध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये जमा करावी लागते आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये गेल्याच्या नंतर तो पैसा इतर शहरांसाठी, शहराच्या विकासासाठी, समस्या सोडवण्यासाठी त्या निधीचा वापर केला जातो. म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक महापालिकेमधल्या सर्व जे काही उत्पन्नाचा वाटा आहे तो वाटा महाराष्ट्र शासनाच्या सरकारी तिजोरीमध्ये सुद्धा गेला पाहिजे. परंतु गेल्या महाराष्ट्र सरकारच्या अनेक वर्षापासून या सरकारी तिजोरीमध्ये न जाता उलट राजकारणाच्या माध्यमातून, राजकीय पक्षांच्या माध्यमातून उलट महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमधून त्या शहराला वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजनांसाठी मदत करावी लागते आणि ते केवळ मदत कशासाठी, तर केवळ आणि केवळ विकासाच्या नावावर चालत असलेला भ्रष्टाचार यासाठीच या विकास योजना राबवल्या जातात. म्हणून मी हे संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार जर या देश आणि राज्य चालले असते तर निश्चितपणे आमचा देश आणि राज्य कर्जबाजारी कधीच होऊ शकला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही, म्हणूनच मी या ठिकाणी सांगतोय की ओपन चॅलेंज सांगतोय, बाबासाहेबांनी हजारो वर्षाच्या दूरदृष्टीनं विचार करून जे संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी संविधानातून राज्याला, देशाला कर्ज काढण्याची सुविधा दिलेली आहे, सवलत दिलेली आहे, परंतु त्याला ही गाईडलाईन दिलेली आहे की जर समजा या देशावरती किंवा राज्यावरती जर कर्ज काढण्याची वेळ आलीच तर ती कोणत्या कारणासाठी, जर समजा परकीय शत्रू राष्ट्राने जर आपल्यावर आक्रमण केलेलं असेल, देशांतर्गत अराजकता माजलेली असेल किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणून ओला किंवा कोरडा दुष्काळ आलेला असेल किंवा कोरोना सारखी जागतिक महामारी आलेली असेल, अशा संकट काळामध्ये तुम्ही कर्ज काढण्याची सुविधा या ठिकाणी संविधानातून दिलेली आहे. परंतु त्याचबरोबर गाईडलाईन सुद्धा, मार्गदर्शक तत्व हे सांगतात की तुम्ही ज्या साठी कर्ज काढलेलं आहे त्या कर्जाची रक्कम तुम्ही येणाऱ्या पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्या कर्जाची व्याजासहित सुविधा व्यवस्था निर्माण केली पाहिजे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्या काढलेल्या कर्जाचं व्याजासहित निपटारा झाला पाहिजे, तरच कर्ज काढा, अन्यथा काढू नये, अशा पद्धतीची गाईडलाईन संविधानामधून बाबासाहेबांनी दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती राज्यालाच नव्हे तर देशातील सर्व राज्यांना आणि केंद्र सरकारला म्हणजे संपूर्ण देशाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्व प्रकारे हजारो वर्षाचा विचार करून त्या दृष्टीने जाण्यासाठी लोकशाही कशी मजबूत होईल, त्यासाठी काय काय त्याग करावा लागेल आणि त्या त्यागातून, संघर्षातून कशा पद्धतीने आम्ही पुढे जाऊ, या पद्धतीनं विचार करून हे 395 अनुच्छेदाचं 22 भागातलं आणि 8 परिशिष्ट असलेलं हे भारतीय संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि देशाला प्रदान केलं. त्याची मूळ चौकट, त्याची जी संरक्षणाची, मूलभूत हक्काची जी चौकट आहे, ती चौकटीचं संरक्षण करण्याचं काम संविधानाच्या उद्देशिकेतून आम्ही भारताचे लोक या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि स्वतः प्रत अंगीकृत करण्यासाठी सांगितलेलं आहे. आज प्रत्येक भारतीय नागरिकावर आणि महाराष्ट्रीयन जनतेवर एवढी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे की त्या जबाबदारीला जर आम्ही दुर्लक्ष केलं, त्या जबाबदारीकडे आम्ही डोळेझाकपणा केला तर आमच्या मुलांचं, नातवांचं मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहू. ही येणारी भविष्यातली ही भयानक अशी अवस्था होणार आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं एक त्यागातून, संघर्षातून, समर्पणातून हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, अशा पद्धतीचा एक दृढ संकल्प आम्हाला करावा लागणार आहे. भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, हा दृढ संकल्प आपण जोपर्यंत कारण हा भ्रष्टाचार आमच्या देशाला,
आणि राज्यात हा कॅन्सरची जड होऊन बसलेला आहे. आणि हा कर्करोगाचा जंतू आम्हाला जर मारायचा असेल तर आम्हाला हा संकल्प केल्याशिवाय जमणार नाही. आणि तेही राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला हा त्याग करावा लागणार आहे. यासाठी आम्हाला या निवडणुकीमध्ये होणाऱ्या राजकीय पक्षांच्या आमिषाला बळी पडता येणार नाही. खोट्या आश्वासनाला बळी पडून आमच्या जीवापेक्षा मोलाचा असलेला मताचा अधिकार आम्हाला हिरावून घेऊ देता येणार नाही. आम्ही चांगल्या पद्धतीनं स्पष्ट नागरिक जो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, आमच्या लाडक्या बहिणींना या 1500 रुपयाच्या पोटी आमिष दाखवून मताचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 1964ला अमेरिकेला अधिकार मिळालेला आहे. अमेरिकन महिलांना अधिकार मताचा दिलेला आहे. म्हणजे 190 वर्षांनी अमेरिकन महिलांना मताचा अधिकार मिळालेला आहे. परंतु तुम्हाला तर बाबासाहेबांनी संविधानातून स्वातंत्र्याच्या बरोबर संविधानाच्या निर्मितीमधूनच सुरुवातीपासूनच मताचा अधिकार दिलेला आहे. येथील व्यवस्थेने, येथील मनुस्मृतीने या तुम्हाला महिला भगिनींना मनुस्मृतीने अतिशूद्र म्हणून हिणलेलं आहे. म्हणजे शूद्र जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या शूद्राच्याही खालची अवस्था अतिशूद्राची येथील महिलांना या ठिकाणी मनुस्मृतीने दिलेली होती. त्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जाळून टाकून, नष्ट करून तुम्हाला या मताचा अधिकार प्रदान केलेला आहे, अमेरिकन महिलांच्याही अगोदर. एवढा तुमच्यासाठी बाबासाहेबांनी संविधानातून केलेला असताना तुम्ही जर 7,500 रुपयाच्या आमिषापोटी जर त्या लोकांना जर तुम्ही मतदान करत असाल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेणार आहात. बरं ठीक आहे, हे दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये हे जर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संपत्तीतून जर दिले असते, मग ते अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि सगळे आमदार असतील किंवा सगळे खासदार असतील महाराष्ट्राचे, या सगळ्यांच्या वैयक्तिक संपत्तीमधून जर महिन्याला 1500 रुपये दिले असते तर मी आज तुम्हाला हे बोललोही नसतो. सांगायची गरजच पडली नाही. यांनी आमचेच पैसे आमच्या खिशातून, या खिशातून काढले आणि या हातामध्ये दिले आणि काढले 1,000 रुपये, काढले महिन्याला 2,000 रुपये आणि 1,500 रुपये ठेवले, 500 रुपये त्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये मारले. म्हणजेच आज सोयाबीनच्या तेलाची 1 लिटरची बॅग जी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्याच्या अगोदर 100 रुपयाला होती, ती आता 135 रुपयाला आहे. जो मुद्रांक 100 रुपयाचं आपण वापरू शकत होतो तो आता कमीत कमी 500 रुपयावर नेऊन ठेवलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला 1,500 रुपये दिले, ते 5 महिने यापुढे देणारही नाहीत, परंतु 12 महिन्याच्या पैसे तुम्हाला देणार म्हणून 46,000 कोटी रुपये काढले कर्ज आणि ते कर्ज फेडण्यासाठी या 135 रुपये तेलाची बॅग केली, मुद्रांक 500 रुपयाचा केला. म्हणजेच 7 महिन्याचे पैसे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी या निवडणुकीसाठी वापरले. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचे लाडकी बहीण निवडणुकीनंतर कडकी झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशी आमच्या महाराष्ट्राची बिकट अवस्था आहे. डबल इंजिन सरकार असू द्या, ट्रिपल इंजिन सरकार असू द्या, महाराष्ट्राचं येणारं किंवा आताच आहे ते, कुणीही या महाराष्ट्राला ओपन चॅलेंज सांगतो, बीजेपीचा मुख्यमंत्री होऊ द्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुख्यमंत्री होऊ द्या किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पुन्हा होऊ द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होऊ द्या, काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ द्या, शरद पवार गटाचा मुख्यमंत्री होऊ द्या, कुठलाही येणारा मुख्यमंत्री त्यांनी ओपन चॅलेंज करून जनतेला सांगावं की मी 1 रुपया सुद्धा कर्ज काढणार नाही आणि महाराष्ट्र राज्य सरकार चालवून दाखवेल. असं जो कोणी म्हणेल तो खरा या महाराष्ट्राचा, जनतेचा गळ्यातला टाईट बनल्याशिवाय राहणार नाही. आणि असं शक्यच नाही. म्हणूनच तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विचार करून डोळसपणे कुठल्याही आमिषाला, भूलथापांना बळी न पडता मतदान करावं. मताचा अधिकार आपला गाजवावा. ईव्हीएम असो अथवा नसो, त्या पद्धतीने आपण जाऊन चांगल्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचंय. अशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची अशा पद्धतीची बिकट अवस्था आहे की 2 लाख कोटी रुपये कर्ज काढल्याशिवाय येणाऱ्या सरकारला कर्मचाऱ्याचा पगार सुद्धा करू शकत नाही अशी अवस्था आहे. तर कर्जाशिवाय मदार नाही आणि कर्जाशिवाय भागणार नाही अशी अवस्था निर्माण केलेली आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये सुज्ञ महाराष्ट्रीयन मतदाराने डोळसपणे मतदान करून पुढे जायचंय. आणि विशेष सांगायचं म्हणजे निवडणुका आल्या, सरकार येईल, मुख्यमंत्री होईल,
परंतु त्यानंतर जे काही लॉंग टर्म साठी जे आपल्याला काम करायचंय संविधान जागृतीसाठी, त्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्र एकवटून जागृत होऊन संविधानातून एक देशाला दिशा देण्याचं काम करावं, एवढं या ठिकाणी कळकळीचं विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.